सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमच्या आवडत्या व्यक्तीचं एकच वेळेला नाव घ्यायचं आहे आणि ह्या लिंबाला अशा ठिकाणी फेकायचं आहे ज्याने तुमची आवडती व्यक्ती तुमच्यापासून लांब गेलेली आहे किंवा तुमच्या काही कारणास्तव भांडण झालेलं आहे, या सर्व गोष्टी मिटणार आहेत आणि पुन्हा तुम्ही नव्याने एकत्र येणार आहेत. तुमचं ते नातं कुठलंही असू द्या, तुमची बहीण असू द्या, तुमचा भाऊ असू द्या, तुमची सासू असू द्या, तुमचे सासरे असू द्या, तुमची मुलं असू द्या, नातं कुठलंही असू द्या, अगदी तुमच्या प्रेमाचं नातं असू द्या, म्हणजे तुमचा नवरा असू द्या किंवा तुमचा प्रियकर असू द्या, तुमची कुठलीही जवळची व्यक्ती जी तुम्हाला अतिशय आवडते, परंतु बघा तुमच्याकडे ज्या वेळेला आकर्षण शक्ती कमी असते त्यावेळेला, ज्या वेळेला आपल्याकडे आकर्षण शक्ती कमी असते त्यावेळेला आपल्या बोलण्याला कुणी काहीही म्हणजे कुणी काहीही आपल्याला मान सन्मान देत नसतात. आपल्या बोलण्याला कुणीही काहीही महत्त्व देत नसतात. अशा वेळेला काय करायचं? तर बघा, आपली आकर्षण शक्ती वाढवण्यासाठी, आपल्याकडे लोकं आकर्षित होण्यासाठी आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या आहेत, ज्याने लवकरात लवकर आपल्या जवळ लोकं येतील, आपल्या बोलण्याला किंमत देतील, आपल्या प्रत्येक गोष्टीचा आपल्याला मानसन्मान देतील. अशा वेळेला अशा गोष्टी जर आपल्याला हव्या असतील, आपल्याला मान-सन्मान हवा असेल, आजूबाजूला काही लोकांकडे तर एकही पैसा नसतो. नुसते फक्त बोलतात चांगलं-चांगलं आणि त्यांच्याकडे लोकं आकर्षित झाली जातात. कधी-कधी आपल्याकडे सर्व काही असून आपल्याकडे लोकं बघत नाही, बोलत नाही, आपल्या बोलण्याला महत्त्व देत नाही. अशा वेळेलाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. काय करायचं आहे सांगताय का? तुम्हाला आठवड्यातला कुठलाही दिवस, जो दिवस आवडतो त्या दिवशी तुम्ही हा उपाय करायचा आहे. बाजारातून एक छानपैकी लिंबू आणायचा आहे, ज्याला कुठे डाग वगैरे नसेल याची काळजी घ्या. आता हा लिंबू स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. लिंबू हा जरी आपल्याला उन्हाळ्यात महाग असेल तरी पण लिंबू आणा. लिंबू खूप महत्त्वाचा आहे. लिंबू जसा शरीरासाठी आपल्या चांगला आहे, तशीच वाईट दृष्ट किंवा आपल्या शरीरातली जी निगेटिव्ह ऊर्जा आहे, ती ऊर्जा दूर करण्यासाठी लिंबाचा खूप मोठा वाटा आहे. त्यामुळे लिंबू या उपायासाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर हिंग, जे आपण भाजीत फोडणीला घालतो, डाळीला फोडणीला घालतो, तेच हिंग आपल्याला घ्यायचं आहे. अगदी चिमूटभर हिंग घ्यायचं आहे. हिंगात थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे आणि थोडंसं हिंग हे आपल्या लिंबूला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर लिंबू आपल्या उजव्या हातात पकडायचा आहे आणि त्याच्यावर एक तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. मंत्र कुठला आहे बघा, 16 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. ज्या व्यक्तीचं ज्या व्यक्तीसाठी हा तुम्ही उपाय करता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे, सर्व स्नेह सिद्धी वश प्राप्ती, सर्व स्नेह सिद्धी वश प्राप्ती, सर्व स्नेह सिद्धी वश प्राप्ती. 16 वेळेला हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर 2 शाबूत लवंगा घ्यायच्या, ज्या अख्ख्या असतील त्या लवंगा घ्यायच्या. त्यानंतर उजव्या हातात 2 लवंगा घ्यायच्या आणि त्या लवंगांवर सुद्धा तुम्हाला 16 वेळेला वश 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 असा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही लवंगा त्या लिंबूला खोचायचे आहेत. आता जर का तुम्ही हा नवरा बायकोंसाठी उपाय केला असेल किंवा तुमच्या बहीण भावांसाठी उपाय केला असेल आणि नवरा तुमच्यापासून लांब असेल, तरी पण त्यांच्या ज्या काही वस्तू असतील त्या वस्तूंमध्ये हा लिंबू ठेवा किंवा तुम्ही एकत्र राहत असाल, एका बेडवर झोपत असाल, तर दोघांच्या मध्ये हा लिंबू राहील रात्री, ह्याची काळजी घ्या. आणि सकाळी ती व्यक्ती तुमच्या जवळून उठायच्या आत तुम्हाला लवकर उठायचं आहे आणि हा जो लिंबू आहे, हा लिंबू घेऊन तुम्हाला एखादी अशी सुनसान जागा असेल तिथे जायचं आहे. चाकू सोबतच न्यायचा आहे. पटकन कापून घ्यायचं आहे. लिंबाला न बघता आपण लिंबू कापू शकतो. हात सांभाळा आणि त्यानंतर दोन्ही लिंबाचे तुकडे बाहेर फेकून द्या आणि त्यानंतर घरी या. बघा, ह्या उपायाने काय होईल, तुमच्यातली जी काही निगेटिव्ह ऊर्जा आहे, ही निगेटिव्ह ऊर्जा लिंबू शोषून घेईल आणि तुमच्यात आकर्षण शक्ती वाढेल. तुमचं जे न पटणारं नातं होतं त्याच्यात प्रेम निर्माण होईल. मग ते भावाचं, बहिणीचं, नवऱ्याचं, सासूचं, सासऱ्याचं, कुणाचंही असू द्या. बघा, लवकरात लवकर तुमच्यात गोडवा निर्माण होईल. ती व्यक्ती तुमच्या जवळ नसेल तरी पण त्या व्यक्तीची कुठली वस्तू असेल तर त्या वस्तूत ठेवा किंवा तुमच्या जवळ असेल तर तुमच्या जवळ दोघांच्या मध्ये हा लिंबू ठेवा. तर आजचा तुम्हाला व्हिडिओ व्यवस्थित कळला असेल. ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना नक्कीच WhatsAppला जाऊन शेअर करा. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.